स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर। नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी जे बोलणार आहे तर ऐकून तुमचं आयुष्य बदलेल। लगेच बदलणार नाही, पण जर तुम्ही हे मनापासून समजून घेतलं तर टेन्शन तुमच्यावर राज्य करणं बंद होईल। आजचा व्हिडिओ ओरडणारा नाही, आजचा व्हिडिओ पोकळ मोटिवेशन देणार आहे। आजचा व्हिडिओ शांत आहे पण खोल आहे। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अनेक लोक पहिल्या 2 मिनिटात बंद करतात आणि आयुष्यभर तेच प्रश्न घेऊन जगतात। एक साधा पण कडू प्रश्न, तुम्ही शेवटचं मनापासून कधी हसलात? मोबाईल पाहून नाही, स्टेटस पाहून नाही, तर खरंच मन शांत असल्यामुळे। आज जवळजवळ प्रत्येकजण म्हणतो टेन्शन खूप आहे, पण कुणी विचारत नाही टेन्शन येतं का, की आपणच तयार करतो। गोष्ट क्रमांक 1, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्यावर विचार करणं थांबवा। हे वाक्य ऐकायला खूप सोपं आहे, पण आयुष्यात सगळ्यात जास्त टेन्शन याच एका कारणामुळे येतं। लोक काय म्हणतील, उद्या काय होईल, तो ती बदलणार का, नोकरी लागेल का, हे सगळे प्रश्न आपल्या हातात आहेत की नाही? तर मग आपण त्यावर तासनतास विचार का करतो? टेन्शन म्हणजे काय माहिती आहे का? भविष्यात न झालेल्या गोष्टी आज जगणं। एक छोटं उदाहरण, समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसलात, ड्रायव्हर कोण? तुम्ही नाही, रूळ कोणाचे? तुमचे नाही। मग पूर्ण प्रवासभर तुम्ही उभं राहून ड्रायव्हरला सांगाल का, हळू चालवा, वेग वाढवा, इथे थांबा? नाही ना। मग आयुष्य तसं का करतो? शांत माणूस तो नसतो ज्याला प्रॉब्लेम नसतात, शांत माणूस तो असतो जो ठरवतो, जे माझ्या हातात नाही त्यासाठी मी स्वतःला त्रास देणार नाही। आजच एक करा, एक छोटा सराव। रात्री झोपण्याआधी स्वतःला विचारा, आज मी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलं, जी माझ्या कंट्रोलमध्येच नव्हती। हळूहळू लक्षात येईल टेन्शन कमी होतंय, मन हलकं होतंय। हा तर फक्त पहिला मुद्दा होता, पुढचा मुद्दा थेट तुमच्या मनावर वार करेल। म्हणून व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढचा मुद्दा आहे आपण स्वतःशी कसं बोलतो यावर। 1. एनर्जी इंट्रोवरी। दिवसाची सुरुवात करताना विचार करा, आज माझ्याकडे किती मानसिक ऊर्जा आहे। हळूहळू लक्षात येईल की काही गोष्टींसाठी ऊर्जा वाया घालवणे टाळता येईल। 2. प्रायोरिटीज, काय खरोखर महत्त्वाचं आहे। प्रत्येक गोष्टीसाठी हो नाहीतर नाही असे 3 कॉलम करा। जे महत्त्वाचं आहे त्यावर फोकस करा, उर्वरित गोष्टी नंतर करा। एक उदाहरण, तुम्हाला ऑफिसमध्ये प्रोजेक्ट जमा करायचा आहे आणि तुमचा मित्र कॉल करतो, चल भेटू। तुम्ही लगेच जा नाही, प्राथमिकता ठरवा। प्रोजेक्ट पूर्ण करणे महत्त्वाचे, टेन्शन कमी करणं महत्त्वाचं। यामुळे काय होते? टेन्शन कमी होतं, निर्णय घेणे सोपे होते, मन हलकं राहते। एनर्जी टाईम टिप, तुमची मानसिक ऊर्जा जपण्यासाठी काही सोपे नियम। सोशल मीडिया युसेज कमी करा, निगेटिव्ह लोकांपासून थोडं अंतर ठेवा। माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन रोज 5-10 मिनिट करा। हे छोटे छोटे बदल पण प्रभावी अप्रतिम आहे। गोल 7, सेल्फ केअर अँड बाउंड्रीज। टेन्शनचे दुसरे मुख्य कारण स्वतःची काळजी न घेणे। लोक स्वतःसाठी वेळ देत नाही। तुमच्याकडे किती वेळ आहे हे तुम्ही किती जाणता? बॉडी टायर्ड इज इक्वल्स टू माइंड स्ट्रेस, माइंड स्ट्रेस इज इक्वल्स टू एनर्जी गोन, एनर्जी गोन इज इक्वल्स टू टेन्शन वाढते। सेल्फ केअर म्हणजे फक्त स्पा किंवा जिम नाही, तर तुमचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे। बाउंड्री सेट करणं महत्त्वाचं आहे। लोक तुमच्याशी कसे वागतात यावर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता। ना म्हणायला शिका, आपले पर्सनल स्पेस जपणे, कामाचा वेळ निश्चित करणे। एक उदाहरण, तुम्ही ऑफिसमध्ये 9 ते 6 काम करता, तुम्हाला 8 वाजता कॉल येतो, थोडा काम करा। जर तुम्ही लगेच स्वीकारले, मनावर भार येतो, पण बाउंड्री ठेवल्यास तुम्ही टेन्शनपासून स्वतःचे संरक्षण करता। सेल्फ केअर टिप्स। 1. रोज 20 मिनिट स्वतःसाठी ध्यान, वाचन, चालणे। 2. पुरेशी झोप घ्या, शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात। 3. हलके आहार, शरीरावर ताण कमी येतो। 4. हॉबी किंवा पॅशन, आयुष्य अधिक मिनिंगफुल वाटते। स्मरण करा, जे मी करत नाही त्यासाठी माझ्या मनाला त्रास नाही। डीप एक्झाम्पल स्टोरी, मोटिवेशनल हुक। एक मित्र होता संजय नावाचा, प्रत्येकाला खुश ठेवायचा प्रयत्न, सगळीकडे लक्ष द्यायचा, स्वतःकडे लक्ष दिलं नाही। परिणाम, सतत टेन्शन, नीट झोप नाही, कामात फोकस कमी। एक दिवस त्याने ठरवलं, प्रायोरिटी ठरवणे, बाउंड्रीज सेट करणे, रोज 10 मिनिट ध्यान। 3 महिन्यात काय झालं? मन हलकं, कामात फोकस, लोकांच्या गोष्टीवर कंट्रोल कमी, घेऊन टेन्शन नाही। सत्य आहे, जर संजय करू शकतो तर तुम्ही नक्कीच करू शकता। टिप फॉर व्ह्यूअर्स, आजपासून एक छोटी हॅबिट चेंज करा। रोज 5 मिनिट स्वतःसाठी एक टास्क महत्त्वाचं ठरवा, एक बाउंड्री ठेवा। ही साधी सवय तुम्हाला टेन्शनपासून मुक्त करेल।
केला तरी मनाच्या आत एक कायमची घालमेल सुरूच राहते. ही गोष्ट बाहेरून खूप साधी वाटते, पण आयुष्य बदलण्याची ताकद याच्यात आहे. तिसरी गोष्ट, सगळ्यांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. आपण सगळेच एक मोठी चूक आयुष्यभर करत असतो. ती म्हणजे कोणी वाईट म्हणू नये, कोणी नाराज होऊ नये, आपल्याबद्दल सगळ्यांनी चांगलंच बोलावं, यासाठी स्वतःला सतत ॲडजस्ट करत राहणं आणि इथूनच टेन्शन सुरू होतं. थोडा विचार करा, तुम्ही शांत राहण्यासाठी काय करता? लोकांसाठी स्वतःला बदलता? तुम्हाला नाही म्हणायचं असतं पण हो म्हणता. तुम्हाला वेळ नसायचा तरी देता. तुम्हाला मनातून पटत नाही तरी गप्प बसता. आणि रात्री झोपताना मनात विचार चालू असतो, मी हे का केलं? एक कटू सत्य ऐका आणि पचवा. या जगात असा एकही माणूस नाही जो सगळ्यांना आवडतो. तुम्ही कितीही चांगले असाल तरी कुणाला तरी तुम्ही एरोगंट वाटणार. तुम्ही कितीही मदत केली आहे तरी कुणाला तरी तुम्ही सेल्फिश वाटणार. तुम्ही कितीही शांत असाल तरी कुणाला तुम्ही वीक वाटणार. म्हणून हा खेळ जिंकता येत नाही. मग आपण काय करतो? आपण अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नात स्वतःचा श्वास घुसमटतो. लोकांना हसत राहतो पण आतून थकतो. खरी समस्या काय आहे माहिती आहे? आपण लोकांना घाबरत, आपण त्यांच्या जजमेंटला घाबरतो. तो काय म्हणेल, ती काय विचार करेल, लोक काय बोलतील, हे 3 प्रश्न माणसाला आयुष्यभर गुलाम ठेवतात. एक उदाहरण ऐका, खूप साधं आहे. समजा तुम्ही आज नाही म्हणालात, समोरचा थोडा नाराज आहे. आता 2 पर्याय आहेत. पर्याय 1, तुम्ही गिल्टी होता, टेन्शन घेता, स्वतःला दोष देता. पर्याय 2, तुम्ही शांत राहता कारण तुम्ही चुकीचं काही केलं नाही. फरक फक्त एवढाच आहे, तुम्ही स्वतःच्या बाजूने उभे राहता की नाही. टेन्शन फ्री लोक काय वेगळं करतात? ते सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करत नाहीत. ते फक्त एकच गोष्ट पाहतात, मी बरोबर आहे का? जर उत्तर हो असेल तर लोक नाराज झाले तरी ते शांत राहतात. हे स्वार्थीपणा नाही, हे सेल्फ रिस्पेक्ट आहे. स्वार्थी माणूस दुसऱ्याचं नुकसान करून पुढे जातो. स्वतःचा सन्मान ठेवणारा माणूस फक्त स्वतःला संपवणं थांबवतो. एक वाक्य लक्षात ठेवा, खूप कामी येईल. जे तुम्ही समजून घ्यायचं ठरवता ते तुमचं एक्सप्लेनेशन ऐकतात आणि जे समजून घ्यायचं ठरवतात त्यांना कितीही समजावलं तरीही काही फरक पडत नाही. म्हणून हे करा, सगळ्यांना उत्तर देणं बंद करा, सगळ्यांना जस्टिफाय करणं बंद करा, सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं उचलणं बंद करा. कारण हे ओझं तुमचं नाही. तुमचं काम काय आहे? प्रामाणिक राहणं, स्वतःशी खोटं न बोलणं आणि मनाला जे बरोबर वाटतं ते करणं. बाकी लोक काय विचार करतात हे त्यांच्या मनाचं काम आहे. शेवटी एक शांत पण खोल सत्य, तुम्ही जितके जास्त लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता तितकेच लोक तुम्हाला गृहीत धरतात आणि तुम्ही जितके स्वतःला स्पष्ट ठेवता तितकेच लोक तुमच्याजवळ राहतात. करू नका, कारण चूक सगळ्यात जास्त हुशार लोक करतात आणि हिच्यामुळे त्यांचं मन कधीच शांत होत नाही. 4थी गोष्ट, भविष्याबद्दल गरजेपेक्षा जास्त विचार करणं थांबवा. विचार करणं चुकीचं नाही, पण सतत भविष्याचाच विचार करणं हे मनासाठी विषासारखं आहे. कारण भविष्य तुमच्या हातात नसतं, पण त्याचा विचार तुमचा आज बिघडवतो. एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही आज कुठे आहात? शरीर इथे आहे पण मन कुठे आहे? उद्या काय होईल? पुढच्या महिन्यात काय होईल? जर असं झालं तर, जर तसं झालं तर? हे सगळं मनाला थकवतं. मनाचं एक सत्य समजून घ्या, मनाला समस्या नसते, मन समस्यांची कल्पना तयार करतं आणि त्या कल्पना खऱ्या होण्याआधीच तुम्हाला त्रास द्यायला लागतात. आकडे ऐका, धक्का बसेल. आपण ज्या गोष्टींची भीती बाळगतो त्यातल्या जवळपास 90% गोष्टी कधीच घडत नाहीत, पण ज्यांच्यामुळे आपली शांतता मात्र नक्कीच घडत नाही. भविष्याची चिंता म्हणजे काय? अजून न घडलेल्या गोष्टीसाठी आत्ताच वेदना सहन करणं आणि ही वेदना कोणी लादलेली नसते, आपण स्वतःला देतो. एक छोटं उदाहरण घ्या. समजा उद्या इंटरव्ह्यू आहे, तयारी करणं योग्य आहे, पण रात्री झोप न लागणं, नकारात्मक विचार करणं, मी फेल झालो तर, याला तयारी म्हणत नाही, ते मनाचा छळ असते. टेन्शन फ्री माणूस काय करतो? तो 2 गोष्टी वेगळ्या ठेवतो. आपल्या हातात असलेली कृती, आपल्या हातात नसलेला परिणाम. तो कृतीवर लक्ष देतो, परिणामावर नाही. ही लाईन लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. आज योग्य केलं तर उद्या जे होईल ते सहन करण्याची ताकद मिळते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टीए मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि कमेंटमध्ये तुम्हाला यामधली कोणती लाईन आवडली हे नक्की सांगा. धन्यवाद.